जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर हे पहा, आज मी माझ्या मुलांना टिफिनसाठी छान अशी फ्लावरची भाजी बनवलेली आहे. तर त्यासाठी मी फ्लावर घेतलेला आहे, मिरची, टोमॅटो, कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावर टाकून घ्यायचं आहे. तर फ्लावर आपण धुवून घेतलेला आहे, त्यामुळे असं डायरेक्ट आपण तेलात टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे असं तेल असं अंगावर उडण्याची शक्यता असते, त्यामुळे झाकण देऊन ठेवून दिलेलं आहे. थोड्या वेळासाठी फक्त झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे आणि पाहू शकता छान असं फ्लावर आपल्याला तेलावर असं छान असं शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण असं छान असं शिजवून घ्यायचं आहे. फ्लावर अशा आपण तेलावर फ्राय करून घेतलेले आहे. शिजवून घेतल्यामुळे भाजीला चव अशी खूप छान लागते. तर फ्लावर असं मी साईडला करून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्येच वाटण टाकून घ्यायचं आहे. इथे आपल्याला राई जिरीची फोडणी लगेच द्यायची नाही, कारण आपल्याला याच्यामध्ये वाटण छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण हे छान असं तेलावर तळून घेतलेलं आहे, फ्राय करून घेतलेलं आहे लालसर होईपर्यंत आणि त्याचं असं छान असं वाटण करून घेतलेलं आहे. तर आता तेच वाटण मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि छान असं वाटण आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं वाटण शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. तर पाहू शकता छान असं आपलं वाटण याच्यामध्ये शिजून गेलेलं आहे आणि मस्त असं तेल देखील सुटलेलं आहे. आणि आत्ता याच्यामध्ये आपल्याला राई आणि जिरीची फोडणी द्यायची आहे आणि कढीपत्ता देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण आता टाकलेलं राई जिरे छान असं तडतडून जाणार आहे आणि कढीपत्ता देखील असं छान असं तडतडून जाणार आहे. आणि आत्ता याच्यामध्ये 1 चम्मच मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. लाल मसाला टाकून घेतलेला आहे मी, अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला. तर पाहू शकता छान असं मिक्स करून झालेली आहे भाजी आपली. तर याच्यामध्ये आता आपल्याला किंचित असं पाणी टाकून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून वाटण मिक्सरच्या भांड्याला जे चिकटलेलं आहे ते देखील आपल्याला वापरता येईल. आणि मी मुलांना टिफिनसाठी भाजी बनवलेली आहे, त्यामुळे ग्रेव्ही अशी मी थोडीशी ठेवून देणार आहे. फारसं असं मी पाणी टाकणार नाही याच्यामध्ये. तर छान असं भाजी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकून घेऊया आपण भाजीमध्ये आणि मिरची देखील टाकून घेऊया. मिरच्या फारशा अशा तिखट लागत नाही, त्यामुळे आमच्या प्रत्येक भाजीमध्ये नॉनव्हेजमध्ये देखील या मिरच्या आमच्याकडे असतातच रश्श्यामध्ये, ग्रेव्हीमध्ये. तर मिक्स करून झालेला आहे. तर आपण मीठही टाकून घेऊया भाजीमध्ये. आपल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे भाजीमध्ये आणि छान असं मस्त असं मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपली आणि फक्त असं थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. कमी वेळेमध्ये होणारी भाजी तर आहेच, पण झटपट होणारी भाजी आहे आणि मेन म्हणजे कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे. तर पाहू शकता थोडा वेळ तर झालेला आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे आपल्या भाजीला आणि कलर देखील सुरेख असा आलेला आहे भाजीला. आपली भाजी तर रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तर आता वरून मस्त अशी छान अशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण
आणि ही भाजी तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान अशी चव लागते भाजीला. कमी वेळेमध्ये होणारी, झटपट होणारी फ्लावरची भाजी नक्कीच तुम्ही ट्राय करा. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.